आज मी तुम्हाला खूप छान अशी कथा सांगणार आहे की आपल्या जीवनात संगतीचे काय काय परिणाम होऊ शकतात आणि आपल्या जीवनात संगतीचं किती महत्त्व आहे. एका भुंग्याची शेणातल्या किड्याशी गट्टी जुळली. पुढे त्यांच्यातली मैत्री खूप गाढ होत गेली. एके दिवशी किडा भुंग्याला म्हणाला, अरे, तू माझा सर्वात आवडता आणि जवळचा मित्र आहेस, तर उद्या तू माझ्या घरी जेवायला ये. भुंगा लगेच दुसऱ्या दिवशी तडक त्याच्याकडे गेला, पण नंतर विचारात पडला की मला चुकीची संगत लाभली म्हणून आज शेण खायची सुद्धा वेळ आली. आता भुंग्याने किड्याला त्याच्या स्थळी येण्याचं आमंत्रण दिलं की तू माझ्याकडे ये आता उद्या. दुसऱ्याच दिवशी सकाळी किडा भुंग्याकडे गेला. भुंग्याने येताच क्षणी त्याला उचलून गुलाबाच्या फुलात बसवलं. किड्याने परागरज चाखला. किती भाग्यवान मी, असं म्हणून तो मित्राचे आभार मानतच होता. इतक्यात शेजारच्या मंदिरातील पुजारी आला. ते गुलाब तोडलं आणि मंदिरातल्या श्रीकृष्णांच्या चरणावर अर्पण केलं. किड्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झालं. तो धन्य झाला, कारण त्यांच्या पायाजवळ बसण्याचं सौभाग्य किड्याला लाभलं. संध्याकाळी पुजाऱ्याने सगळी फुलं एकत्र करून गंगेत विसर्जित केली. आता किडा स्वतःच्या नशिबावर हैराण होता. इतक्यात भुंगा उडत उडत किड्याजवळ आला आणि म्हणाला, भाऊ, काय चालू आहे मनात? किडा म्हणाला, बंधू, जन्मोजन्मीच्या पापांची मुक्ती झाली, प्रारब्धातून सुटलो एकदाचा. हे सर्व चांगल्या संगतीचं फळ आहे. सांगायचं तात्पर्य हेच की कोणाला जीवनाच्या कोणत्या वळणावर आपली कोणाशी गाठभेट होणार आहे याची पूर्वकल्पना नसते. प्रत्येकाशी आपलं रक्ताचं नातं असू शकत नाही. म्हणून निसर्ग नियमाने काही माणसं अद्भुतरित्या आपल्या जवळ येतात. जसं की नदीच्या प्रवाहात वाहताना दोन ओंडके अचानक एकत्र येतात. सोबत कुठपर्यंत असेल ते काहीच निश्चित नाही, पण काही काळ एकत्र प्रवास होऊन पुढे वेळ आल्यावर विलग होतात. अशी नाती खरंच अद्भुत असतात, पण फक्त ती जपण्याची जाणीव आणि आस्था आपल्यात असायला हवी. नात्यांमध्ये आस्था असावी, पण आसक्ती नाही. कारण कोणीही सोबत जन्माला येत नसतं. आपण एकटेच जन्माला आलो आणि एकटेच जाणार हे कायम लक्षात असू द्यावं. मग आसक्ती निर्माण होत नाही. मुळात आपला जन्म कशासाठी झाला आहे हे गूढ उकलता आलं तर पुढचा सर्वच प्रवास सुखकर होतो. आणि ते उकलण्याचा एकमेव मार्ग ध्यान साधना. प्रारब्धात ठरल्याप्रमाणे कोणाकडून काही घेणं असेल किंवा आपण कोणाचं देणं लागत असू तर वेळ आल्यावर त्या प्रत्येक जीवाच्या भेटीचं प्रयोजन कळतं. म्हणून फक्त आपण कर्म करत राहावं इतकंच. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या आयुष्याच्या परीक्षेत सर्वात मोलाचं आणि एक नंबरचं स्थान दिलंय ते म्हणजे संगत. कारण माणसाच्या जीवनावर अफेक्ट करणारे 3 गोष्टी म्हणजे आपले संस्कार, दुसरं म्हणजे आपल्या आजूबाजूची परिस्थिती आणि तिसरं म्हणजे संगत. या दोन्ही गोष्टी जरी चांगल्या असल्या, संस्कार चांगले केले परंतु परिस्थिती पण चांगली आहे, परंतु संगत चुकीची लाभली तर सर्व व्यर्थ. रामकृष्ण हरी.